सिद्धूचा। हा सिद्धू बोल रे बाळा, पूजा कशी झाली? सगळं छान ना? काकू भावना, काय झालं भावना? आई आणि भावना मंदिराच्या पायऱ्यांवरून पडल्या, आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। काय? भावना ठीक आहे ना? सिद्धू सिद्धू कुठे आहात? कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलायस? डॉक्टरांकडे घेऊन गेलायस का? सिद्धू बोल ना सिद्धू। हॅलो सिद्धू, सिद्धूचा फोन का नाही लागत आहे? माझी भावना, सासूबाई सिद्धूचा फोन होता। आपली भावना ती पडली म्हणे, तिला काहीतरी लागलं असेल। कुठल्या हॉस्पिटलमध्ये, कुठे आहे, काय, कशी, काही कळायला मार्ग नाही। सिद्धूचा फोन लागत नाही आता। मी काय करू? यांचा पण फोन बंद आहे। मी वीणाला फोन करते। उचल ना फोन वीणा। सासूबाई काय करू? कोणीच फोन घेत नाही माझा, सगळ्यांचे फोन बंद आहेत। मी का तुझं परीक्षा घेणं थांबत नाही? का असा निष्ठुर वागतोयस? तुला दया कशी येत नाही? तुझे आभार मानायचे तर ते आभार मानून पूर्ण होत नाही तोपर्यंत तू दुसरं विघ्न आणतोस। का एका मागोमाग एक माझ्या मुलींच्या आयुष्याशी खेळ खेळतोयस? आता कुठे ते गाडे पाटील भावनाचं बाळ स्वीकारायला तयार झाले होते आणि तू नाही। मी तुला असं करू देणार नाही। तुला काय वाटतं फक्त तू परीक्षा घेऊ शकतोस? आता ही भावनाची आई तुझी परीक्षा घेणार आहे। बघूया तू जिंकतोस की आईचं प्रेम? जोपर्यंत भावना आणि तिचं बाळ सुखरूप आहे असं कळत नाही तोपर्यंत या दिव्यावरना हात बाजूला करणार नाही ही आई। मला पण बघायचे तू किती निष्ठुर होऊ शकतोस। सिद्धू काय झालं? भावनापाशी काय म्हणाले डॉक्टर? अरे मी तुला काहीतरी विचारते, असं का बघतोस तू माझ्याकडे? बहिणी, आज आईला ज्या बाईने धक्का मारला ती बाई तीच होती ना? बाई? कोण बाई? मला नाही माहिती। तुम्हाला चांगलाच माहिती मी कोणाबद्दल बोलतोय। आज त्या वेळ्या बाईच्या पाठीवरती तोच मोरपिसाचा टॅटू होता ना? टॅटू? कसला टॅटू? कोणता टॅटू? आणि कोणती बाई? मला काहीच माहित नाहीये सिद्धू। वहिनी, तुम्ही मंदिरात गेला होता एका बाईला भेटायला? हो। त्या बाईच्या पाठीवर तोच टॅटू होता जो आज या बाईच्या पाठीवर होता। हो का? माझ्या काही लक्षात येत नाहीये। आजकाल तर सगळेच लोक टॅटू काढतात आणि महत्वाचं म्हणजे मोरपिसाचा टॅटू, हे तर कॉमन डिझाईन आहे। आता याबद्दल का विचारतोस तू मला? गॉच आव आणून नका बहिणी। दोन्ही बायकांच्या पाठीवर सेम टू सेम ठिकाणी टॅटू कसा काय असू शकतो? तर ते मी कसं सांगू? हे बघ सिद्धू, भावनाचा असा अचानक ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे तू अति विचार करतोस। आता त्या सुरेखाच्या मानेवरती मोरपिसाचा टॅटू की कबुतराचा टॅटू मला काय माहिती? आता तिला तुझ्या समोर उभी केली असती, पण ती बाया बसली आहे गावाला जाऊन। बस खोटं बोलू नका बहिणी। भावनाची अवस्था कोणामुळे झाली ना चांगलंच माहिती आहे मला। आता भावनाचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यातही माझाच दोष का? अरे ज्यावेळेस हा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा आम्ही मंदिरात पूजा करत होतो। मला तू होतास ना भावनासोबत, मग का नाही वाचवलं तिला? पास झाला।
मला कळतंय हा, सगळं कळतंय मला. आता पुन्हा असं दचकवू नका. कसं दचकावू नको? हेच असं विनाकारण ब्रेक मारून. पण एक लक्षात ठेवा, मी सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकते बरं का. अच्छा, ओके. आणि कसा त्रास देणार आहात तुम्ही मला? सर, विश्व का नाही आला आज ऑफिसला? आय डोंट नो, काही रिझन त्याने सांगितलं नाही. हो का? थांबा, त्याला कॉल करून बघते हा मी. असा काय मुलगा हा, ऑफिसला वगैरे येत नाही असं, तेही काही कळवत पण नाही. विश्व कॉल केलाय, फोन उचलत नाहीये. जाऊ दे ना निशांत, जा काय नाही, आपली वेळ आहे ना. सॉरी सॉरी सॉरी, कॉल उचललाय त्याने. विश्व कुठे आहेस तू आणि ऑफिसला का आला नाहीस? काय? एक मिनिट, कुठे आहेस तू आणि कोणी कोणलंय तुला? विश्वा, कसा आहेस तू आता? विश्वा काय बडबडतोय? हा परत जानूला माझ्याबद्दल काही सांगणार नाही ना? आणि मुळात याने फोन उचललाच कसा? काय, कशी वाटली माझी मज्जा? म्हटलं होतं ना तुम्हाला, मी सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकते. चेहरा बघा कसा झालाय तुमचा. आणि हो, मी विश्वाला कॉल केलाच नव्हता, मस्करी करत होते मी. आणि तसंही त्याला कोण कोणणार आहे? करा ना आता पुन्हा माझी मजा. सर, चला आता. डॉक्टर डॉक्टर काय झालं? माझी बायको कशी आणि आमचं बाळ कसं आहे? अहो डॉक्टर सांगा ना, कशी आहे माझी बायको?